गुड आय एम सी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज डाळिंब बागेला खत भरण्याचं, भेसळ डोस भरण्याचं नियोजन सुरू आहे. रासायनिक खताचे दुष्परिणाम लक्षात घेता कोणतंही रासायनिक खत आपल्या बागेला न घालण्याचं असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे. तर रासायनिक खत न घालता आपल्या बागेला नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्य व मायक्रोन्यूट्रिएंट ह्याची तर गरज आहे. मग हे कसं उपलब्ध करायचं, तर रासायनिक तर आपण काय घालणार नाही, पण आपण ऑर्गॅनिकमधले जे खतं उपलब्ध करून का नाही, नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम तसेच मुख्यानं मायक्रोन्यूट्रिएंट हे घालण्यासाठी इलाइट ॲग्रोचे गोदावरी नॅचरल मॅन्युअर हे दाणेदार खत पूर्णपणे दाणेदार आहे. हे घालून आपल्या बागेची नत्र, स्फुरद, पालाश ह्या खनिजांची गरज आपण भागवणार आहे. तसेच यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य हे 8 प्रकारचे उपलब्ध आहेत, एकाच बॅगमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या बागेला कुठलीच कमतरता व उणीव वाचणार नाही. तसेच फळाची साईज फुगवणे, काडी लवकर तयार करणे, चांगलं सेटिंग उपलब्ध करून म्हणजे बागेला मिळवण्यासाठी गोदावरीचे नॅचरल पोटॅश हे सुद्धा दाणेदार गोळीमध्ये उपलब्ध आहे आणि याची टक्केवारी 14.5% आहे. IMCचे ॲग्रो ग्रोथ प्रोमोटर ग्रॅन्युअल हे पण आपण प्रति झाड 100 ग्रॅम या हिशोबात घालणार आहे. ही बॅग जरी 4 किलोची असली तरी 50 किलोच्या DAP पोत्याची ताकद ही एका बॅगमध्ये आहे. तसेच आपण घातलेली पूर्णपणे खतं लीच आउट न होता ती आपल्या डाळिंबाच्या मुळी क्षेत्रात धरून राहावीत. तसेच आपण दिलेला भेसळ डोस आपल्या झाडाला पूर्णपणे वापरता यावा. शेतकऱ्याला सुद्धा वारंवार खतं घालणं हे परवडत नाही आजच्या काळामध्ये. तर तो खत पाण्याबरोबर लीच आउट न होता तो आपल्या मुळी क्षेत्रात कसा टिकून राहील, कमीत कमी हायड्रोजेल टाकल्यामुळं कमीत कमी दिलेला भेसळ डोस हा 6 महिने तर तिथून हलणार नाही. असं हे हायड्रोजेल हे प्रोडक्ट IMC कंपनीचा हा उत्पादन आहे. हे आपल्या फळपीक तसेच इतर पिकासाठी सुद्धा एक वरदानच आहे. याचा सुद्धा आम्ही प्रयोग एकरी 3 किलो ह्या हिशोबाने करणार आहे. सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती करतो की तुम्हीही आपल्या बागेला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून विषमुक्त शेती कशी करता येईल याचं नियोजन करावं. जर आपण काळ्या आईच्या पोटामध्ये विष पेरलं तर येणारं पीक हे विषयुक्तच असणार आहे. ते काय चांगला निघेल असं वाटत नाही. तर येणारं उत्पादन हे कोणतरी खाणारच आहे, मानवजातच खाणार आहे. तर ते खाणारं पीक तरी रिसिड फ्री असावं किंवा आरोग्यपूर्ण असावं, त्यामध्ये कुठलंही केमिकल येऊ नये याची एक सुरुवातच आपण करावी. ह्या हेतूने कोणतेही रासायनिक खत न वापरता आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरणार आहे. हे पूर्णपणे प्रोडक्ट वापरून आपल्या बागेचे नियोजन करणार आहे. याच्यात अगोदर एक व्हिडिओ मी पण टाकला होता, 20 फेब्रुवारीला टाकला होता. ती धरलेला जवळजवळ 300 झाडाचा प्लॉट आज जवळजवळ 2 महिन्यानंतर पूर्णपणे सेटिंग आहे. एका झाडावर 200 ते 250 फळं सेट झालेले आहेत. पावसाळ्यात ज्या पद्धतीचं जाडं व लांबतं सेटिंग मिळत नाही त्याच्यापेक्षा डबल दुप्पट जाड व लांब सेटिंग मिळालेलं आहे. पूर्णपणे हे ऑर्गॅनिक प्रोडक्टवर बाग आता पूर्णपणे स्टँड झालेले आहे. त्याचाही एखादा फोटो मी ग्रुपवर टाकेन.